ऋतूचा हा पहिलाच ट्रेन एक्सपिरियन्स. आम्ही स्टेशनमध्ये पोचलो, इंदोर जंक्शन. तर ती ऑलरेडी झोपली होती आणि आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. ट्रेनची वाट बघत ती अजूनही झोपलीच आहे. 1 तास झाला. May I have your attention, आणि हे please? आहे Train number इंदोरचं रेल्वे जंक्शन. 1833. आम्ही इथून पुण्याला निघणार होतो. आता ऋतू उठली आहे. अजून झोपेतच आहे. जस्ट उठली. त्यामुळे तिला एंटरटेन करण्यासाठी, तिला रमवण्यासाठी मी तिला घेऊन इकडे-तिकडे फिरत होते. ती आता थोडीफार फ्रेश होत आहे. तिच्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. ती फर्स्ट टाईम ट्रेन बघत आहे. बघणार, एन्जॉय करणार. आम्ही म्हटलं बघू, बसने प्रवास खूप वेळा केला. पण बघू म्हटलं, की फर्स्ट टाईम ट्रेनमध्ये ती कशी तिला कसं सांभाळता येईल, एक्सपिरियन्स घेता येईल, ती कशी राहील. कारण की बसमध्ये खूप त्रास करते, एका ठिकाणी बसत नाही. तिला जेव्हापासून समजल्यापासून, तिला जसं कळायला लागल्यापासून ती एका ठिकाणी नाहीच थांबत. तर ती खूप खुश आहे, कारण की ट्रेन निघाली आहे. सगळी लोकं हलालेत, पुढं-पुढं जायला लागले. ते तिला बरं वाटतंय, की सगळं हलतंय. ती खुश होती. ट्रेन चालू झाल्यावर बाहेरच बघत बसली होती. तिला कुठेही जाताना, प्रवास करताना, ट्रॅव्हल करताना मी तिची खेळणी नेहमी पॅक करते. आता तर समजतंय तिला, त्यामुळे तिचे असे ॲक्टिव्हिटी ब्लॉक्स अँड ते पॉपिन्सवाले खेळणी मी नेहमी कॅरी करते. तिला एंटरटेन ठेवण्यासाठी, ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी. नाहीतर ती अजिबात ऐकत नाही. तसं तर ट्रेनमध्ये ती ऐकतच नव्हती. इकडे पळ, तिकडे पळ. तिचे वडील त्याला इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, हेच चालू होतं. पण खूप स्टार्टिंगचे काही वेळ ती एका ठिकाणी गप्प खेळत होती. आमच्यासोबत आणखीन 2 आजी ट्रॅव्हलिंग करत होते. ती त्यांच्यासोबतही खूप छान खेळत होती, बोलत होती. इथे ती त्यांच्या वडिलांसोबत दुसऱ्या सीटवरच चालू होतं तिचा दंगा. ती इकडे पळ, वडिलांना घेऊन जा. तिचे वडील कुठं गेले की ती त्यांच्या पाठीमागून पळ, हेच चालू होतं. तिला आजींची काठी सापडली होती, जी आम्ही लपवून ठेवली होती. कारण की तिला जर सापडली तर ती ऐकणारच नाही. ते शेवटी तसंच झालं. तिला सापडली आणि ती नुसतं खेळत चालू होता. आम्ही खूप कंटाळलो होतो तिला सांभाळण्यासाठी, कारण की ती खूप क्रँकी बिहेव करत होती. पण शेवटी आम्ही एकदा पुण्याला पोहोचलो आणि आमचा प्रवास ठीकठाकच झाला म्हणायचा.